या पुस्तकाचे प्रकाशन आता संपन्न झालेले आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या नव्या पुस्तकाचं स्वागत करूया. धन्यवाद. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. जाना खाली बघ खाली बघ खाली बघ. तोंडापासून खाली.
मच्छिंद्र कराळे म्हणून सरपंच होते गेल्या 5 वर्षापूर्वी. त्यांच्या पतीने काय 2018 साली ते सरपंच झाले आणि सरपंच झाल्यानंतर मेच्या काहीतरी 17-18 तारखेला त्यांना अँटी करप्शननी पकडले. अँटी करप्शननी पकडण्याचा उद्देश म्हणजे एकच की ते कॉन्ट्रॅक्टर होते, त्यामुळे त्या आंबेवली जी सारा सिटी प्रोजेक्ट जो आमचा आहे जवळपास 10-11 एकर मध्ये जो चालू आहे तिथे म्हणजे की प्लॉट कन्स्ट्रक्शन ह्याचा व्यवसाय तो करत होता. त्या अनुषंगाने तो प्रत्येक बंगल्याला धमकी देणं की जे काय काम असेल ते माल सगळे गोष्टी माझ्याकडनंच घ्यायच्या, बाकी कुणाकडनं घ्यायच्याच नाही कोणत्या गोष्टी. हर एक गोष्ट जी मटेरियलची कोणती पाहिजे नसेल, वाळू रेती विटा वगैरे सर्व, आणि नाही दिलं आता त्याला ग्रामपंचायतचं ना कोणत्या बॉडीला न विचारता प्रश्न ग्रामपंचायतचा जे लेटर हेड असतो त्याचा गैरवापर करून त्याला नोटीस पाठवून द्यायचं स्वतःच्या सहीनी, आणि मग तो कामगार आपलं काम बंद न पडा म्हणून आपलं चला हे करायला. त्याच त्यावेळेस त्याला मे मध्ये एक नोंदीचा विषय होता. नोंदी सर्वसामान्यांची फ्रीमध्येच होती. त्यांनी ती नोंद अडवली ग्रुप कंपनी. तर त्यांना म्हणले साहेब आम्ही कशासाठी नोंद अडवतो, त्यांना खूप त्रास दिला, माझ्या विटा वगैरे माझ्याकडनंच घ्यायचा. तो माणूस कंटाळला, शेवटी कंटाळून त्यांनी अँटी करप्शनला सांगितलं. अँटी करप्शननी त्याला पकडलं, रंगेहात पकडलं. अँटी करप्शननी पकडलं, 3 लाखाची लाच घेताना त्यांना पकडलं रंगेहात. त्यानंतर त्यांना 3 दिवस जेलमध्ये कारागृहामध्ये होते. त्यानंतर सुटून आल्यानंतर आम्ही ती बॉडी कंटिन्यू राहिली. त्यानंतर त्यांना मी म्हणजे फॉलोअप घेत राहिलो. त्यानंतर असं झालं की आयुक्त कार्यालय सीओ ऑफिसला ती तक्रार केली. त्यानंतर एक 2.5 वर्षानंतर 2.5 ते 3 वर्षानंतर पद गेलं. पद गेल्यानंतर त्यांनी त्याच्यावर स्टे घेतला, मंत्रालयामधून स्टे घेतला आणि त्याच्यात ते पद त्या काळामध्ये त्यांनी म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार केला की साधारणतः आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जे उत्पन्न आहे ते वर्षाला जवळपास एक 3.25 करोड रुपये उत्पन्न आहे. असं आमच्या ग्रामपंचायतीमध्ये साधारणतः त्या 5 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 10,46,00,000 काहीतरी उत्पन्न झालं होतं. 10,46,00,000 लाखामध्ये त्यांनी त्याचा स्वतःचा आरएमसी प्लांट असल्या कारणाने 5.5 कोटी हे फक्त आरएमसी वरच खर्च केले. ग्रामपंचायतचे 5.5 कोटी आरएमसी प्लांटवर खर्च केले. जे अपंगांचे निधी असतात दरवर्षी, म्हणजे आता 3 कोटी जर एखादा हे येतो आपल्या तर ते 5% अपंगावर निधी वापरला लागतो. तर तो अपंगांना त्यांचा निधी पूर्ण दिला नाही. वरतून आपले जे हे असतात 10% महिलांसाठी निधी येतो, महिलांचा निधी त्यांना पूर्ण देण्यात नाही आला. त्यातला पैसे म्हणजे हे सगळ्या कंस्ट्रक्शनसाठी स्वतःच्या फायद्यासाठी पूर्ण हा कारभार करत असला.